मी त्यांना सांगितलं की केंद्र सरकार स्वतः गृहमंत्री तिथं पोहोचतायत आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने देखील संपर्क सुरू आहे। मी स्वतः लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा साहेबांच्या ADC बरोबर बोललो, लेफ्टनंट कर्नल बरोबर प्रशांतजी यांच्याबरोबर त्यांनाही डिटेल दिलेले आहेत। गृहमंत्री अमित शाह साहेबांचे शिवनाथ आहेत, त्यांनाही डिटेल दिलेले आहेत। तिथल्या सर्व लोकांना मदत मिळेल आणि त्या ठिकाणी त्यांना पुन्हा लवकर इकडे आणण्याची व्यवस्था होईल, कारण आमचे मुख्यमंत्री देखील स्वतः संपर्कात आहेत। एक विशेष अधिकारी त्या ठिकाणी नोडल ऑफिसर त्याची नेमणूक झाली आहे, होईल आणि या ठिकाणी त्यांना संपर्क साधण्याचा देखील मी आमचा नंबर दिलेला आहे आणि ती प्रगती जगदाळे जी आहे ती संपर्कामध्ये आहे। आता ते सगळे आता काय जखमी झालेल्यांना हॉस्पिटलाइज केलेलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रातली काही पर्यटक जखमी आहेत आणि दुर्दैवाने काही लोकांचा मृत्यू झालेला आहे, पण झालेलं बलिदान व्यर्थ जाणार नाही, कारण हा विश्वास आम्हाला आदरणीय मोदीजींवर आणि अमित शहांवर आहे। बरोबर आहे, धर्म विचारून आणि नाव विचारून मारलंय, हा म्हणजे देशावरचा हल्ला आहे, हा आपल्या भारत देशावर हिंदुस्थानवर हल्ला आहे आणि म्हणून याचा ईट का जवाब पत्थर से, खून का बदला खून से ही जी काही हे आहे आणि म्हणून याला ॲक्शनला रिॲक्शन नक्की मिळेल। हे पाकडे बिळात लपले होते ते बाहेर आलेत, यांना पुन्हा त्यांची जागा दाखवण्याचं काम या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री करतील। परदेशी नागरिक देखील हल्ल्यात जखमी झालेले आहेत, ते त्याची माहिती मिळाली आहे। ही खरं म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर याची दखल घेतली जाईल, पण भारत देश देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेला आहे। यापूर्वी आतंकवादींना आता जेव्हापासून मोदीजींचं सरकार आलं तेव्हापासून मुंहतोड जवाब, जशाच तसं उत्तर या अतिरेक्यांना देण्याचं काम आपले सीमेवरचे लढणारे जवान देत आहेत। त्यामुळे हे फसवून केलेला हल्ला आहे। अरे पोलिसांच्या आणि मिलिटरीच्या वेशामध्ये तुम्ही येऊन हल्ला करता, हा भ्याड हल्ला आहे आणि म्हणून याचा बदला तुम्हाला ॲक्शनला रिॲक्शनने मिळेल।